जेवढं हे मतदान लांबलं तेवढं ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे. कारण भाजपाच्या नेत्यांची भाषणाची पातळी ही दिवसागणिक खालावत गेली. ते मुद्द्यांपासून भरकटत गेले. त्यांनी विषयाला धरून बोलायला पाहिजे होतं ते व्यक्तिगत पातळीवर ते आरोप प्रत्यारोप करत गेले. कधी कोण मासे खातो, कोण मटण खातो, शाकाहारी कोणी खायचं, हिंदूंनी काय करायचं, मुस्लिमांनी काय करायचं, असली पक्ष कुठला, नकली पक्ष कुठला, असली संतान, नकली संतान, भटकता आत्मा. आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं मतदान हे कारणाशिवाय 5 टप्प्यात घेऊन ही निवडणूक लांबवण्याचं जे आपल्याला राजकीय फायदा मिळेल असं भाजपाचं गणित होतं ते भाजपाच्या विरोधात गेलेलं आहे. 45+ असा भाजपा जो डांगोरा पिटत होता त्यांनी संपूर्ण निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्याचं मतदान झालं.